नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण प्रकरण 9ला सुरुवात करणार आहोत. प्रकरण 9चे टायटल भावना विकास. मागील प्रकरण आपण सामाजिक विकासावर केलेले होते, हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेलच. तर सगळ्यात आधी भावना विकासाचा अर्थ जो आहे तो आपण जाणून घेऊया. क्रो आणि क्रो नावाचे वैज्ञानिक होते. त्यांनी सांगितले की भावना म्हणजे शरीराची व मनाची प्रक्षुब्ध अवस्था किंवा हेलावलेली अवस्था. आपण याला थोडंसं समजून घेऊया. आता अभ्यास करताना तुम्ही एकदम शांत बसलेले आहात आणि भावना विकासावर लेक्चर ऐकता आहात. अचानक तुमच्यासमोर एक मोठा साप जो आहे तो आला आणि तुम्ही घाबरून गेलात आणि पटकन तुम्ही बेंचवर चढले किंवा पलंगावर जाऊन उभे राहिले आणि जोराजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली. काही मुलींच्या तोंडातून भीतीमुळे शब्दसुद्धा निघणार नाही, आरडाओरडसुद्धा त्यांना करता येणार नाही. तर तुमची सर्वसामान्य परिस्थिती काय होती? तुम्ही शांत बसून लेक्चर ऐकत होत्या, परंतु अचानक मनामध्ये भीतीची भावना निर्माण झाली आणि संपूर्ण शरीर आणि मन जे आहे ते हेलावून गेलं. कशामुळे? भीतीच्या भावनेमुळे. तर हे क्रो आणि क्रो यांचं म्हणणं आहे की भावना म्हणजे शरीराची व मनाची प्रक्षुब्ध अवस्था, हेलावलेली अवस्था किंवा हालून गेलेली अवस्था म्हणजे भावना. आता आपण बघूया भावना विकासाचे महत्त्व काय आहे. भावना विकास आणि व्यक्तिमत्व विकास दोघांचा आपसात खूप मोठा संबंध जो आहे तो आहे. याला आपण थोडंसं समजून घेऊया की जो व्यक्ती आपल्या स्वतःच्या रागावर नियंत्रण करू शकत नाही, राग ही एक भावना आहे. जो व्यक्ती स्वतःच्या रागावर नियंत्रण करू शकत नाही, अर्थात स्वतःच्या रागाच्या भावनेवर नियंत्रण करू शकत नाही, तो व्यक्ती दुसऱ्यांमध्ये अलोकप्रिय होतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर त्याचा उलट परिणाम झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर भावना नसणाऱ्यांचे जीवन कोरडे असते. ज्या व्यक्तींच्या मनामध्ये जी व्यक्ती स्थितप्रज्ञ असतात किंवा ज्या व्यक्तींनी स्वतःच्या भावनांवर त्या उत्पन्न होणार नाही इथपर्यंत नियंत्रण प्राप्त केलेले असते, अशा व्यक्तींचं जीवन जे आहे ते अतिशय रुक्ष असते. उदाहरणार्थ तुम्ही साधू संन्यासांच्या बद्दल विचार करू शकता, त्यांच्यावर बोलू शकता. हे जे संन्यासी असतात किंवा साधू असतात, यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण प्राप्त केलेले असते आणि त्यांचं जीवन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते भावनांपासनं विरहित असते. भावना मुलांच्या, बालकांच्या, व्यक्तींच्या जीवनाला वेगवेगळे रंग देत असते. उदाहरणार्थ आनंद झाला, आनंदाची भावना मनामध्ये निर्माण झाली तर किंवा दुःखाची भावना मनामध्ये निर्माण झाली तर अशा पद्धतीने व्यक्तीच्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग जे आहे ते त्याच्यामुळे, भावनांमुळे प्राप्त होतात. भावनांचा परिणाम शरीरावर सुद्धा होताना आपल्याला दिसतो. याचं एक आपण उदाहरण घेऊया. जेव्हा तुमचे एक्झाम असतात, परीक्षा असतात, मनावर खूप ताण असतो, त्यावेळेस बरेचशा मुलांना वारंवार टॉयलेटला जावं लागतं. याचा अर्थ असा की भावनांचा शरीरावर परिणाम होतो आणि बऱ्याच वेळेस चयापचय क्रियांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो आणि म्हणून बरेचशा मुलांना जेव्हा भीतीच्या भावनेचा, ताणाचा मनामध्ये निर्माण होतो त्यावेळेस त्यांना वारंवार टॉयलेटला जावं लागतं. त्याच्यानंतर मनात चांगल्या भावना असल्या तर मन जे आहे ते प्रसन्न राहते. दोन प्रकारच्या भावना असतात, दुःखद भावना आणि सुखद भावना.
जर मनामध्ये सुखद भावनांचा अतिरेक असेल तर व्यक्ती जो आहे तो प्रसन्न असतो आणि कारण की तो स्वतः प्रसन्न असतो म्हणून तो इतरांना सुद्धा आनंदात ठेवतो आणि त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित करणारे होते. नकारात्मक भावनांचा परिणाम होऊन मानसिक ताण निर्माण होतो आणि अंतःस्रावी ग्रंथींचा स्त्राव जो आहे तो वाढतो आणि त्याचा परिणाम चयापचय क्रियांवर होतो. हे आपण आत्ताच मी तुम्हाला डिस्क्राईब केले की जेव्हा एखाद्या वेळेस खूप मनावर ताण असेल तर एखाद्या व्यक्तीला वारंवार टॉयलेटला जावं लागतं किंवा त्या व्यक्तीला टेन्शनमुळे डायरिया पण होतो. तर हे दिसून येते की नकारात्मक भावनांचा परिणाम व्यक्तीच्या शरीरावर वाईट जो आहे तो होत असतो. अनेकदा भावनांमुळे मुलांच्या मनावर मानसिक दडपण जे आहे ते येते आणि वर्तन समस्या निर्माण होतात. आता कशा पद्धतीने आपण बघूया. ज्या मुलांच्या घरामध्ये खूप कडक शिस्तीचा वापर केला जात असेल तर बालकाच्या मनामध्ये कडक शिस्तीमुळे भीतीची भावना, ताण निर्माण होतो आणि यामुळे बऱ्याचशा समस्या ज्या आहेत, वर्तन समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये निर्माण होतात. उदाहरणार्थ तो बालक जो आहे तो अडखडत बोलायला सुरुवात करतो, त्याच्यावर तो नखं कुरतडायला सुरुवात करतो. त्याच्यानंतर आपण बघूया की बालकांच्या भावनांची वैशिष्ट्य काय आहे. बालकांचे भावना ज्या आहेत त्या अल्पकाळ टिकणाऱ्या असतात. उदाहरणार्थ आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. आपण एखाद्या बालकाला चॉकलेट दिलं तर तो आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो आणि जर त्याच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेतलं तर लगेच तो आरडाओरड करायला सुरुवात जो आहे तो त्या ठिकाणी करतो. म्हणजे त्याच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र पण असतात आणि थोड्या काळापर्यंत टिकणाऱ्या असतात. अल्पकाळ टिकणाऱ्या भावनांचं आपण आणखीन एक उदाहरण घेऊया की जेव्हा त्या बालकाला आपण जेव्हा तो बालक त्याच्या आईजवळ असतो त्यावेळेस तो त्याला खूप आनंद होतो, पण आई थोडीशी बाजूला गेली का त्याला जोराजोरात रडायला जे आहे ते येते. म्हणजे भावना जरी अल्पकाळ टिकणाऱ्या असतात तरी एका भावनेतून दुसरी भावनामध्ये त्याचं रूपांतर जे आहे ते लगेच होते. सुखाच्या भावनेतून दुःखाच्या भावनात रूपांतर लवकर होते आणि दुःखाच्या भावनेतून सुखाच्या भावनेत सुद्धा त्याचं रूपांतर जे आहे ते लवकर होते. भावना व्यक्त करण्याची पद्धत व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. आता भावना व्यक्त करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची जी आहे ती वेगळी असते, लहान मुलांची सुद्धा आणि मोठ्यांची. कारण की आपण बालसंगोपन करतो आहोत तर आपण लहान मुलांबद्दल बोलूया. समजा एखाद्या बालकाला भीती वाटायला लागली तर तो काय करतो, तो मम्मीच्या आईच्या पदराच्या मागे जाऊन लपतो किंवा एखादा बालक दरवाजाच्या मागे जाऊन लपून जाईल. एखादा बालक जो आहे जिथं भीती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणाहून तो पळून जाईल. तर प्रत्येक बालकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते आणि बालक भावनांचे प्रगटीकरण जे आहे ते अनुकरणाने शिकतो. उदाहरणार्थ म्हणजे भावना कशा पद्धतीने प्रकट करायच्या हे बालक जो आहे तो मोठ्यांच्या अनुकरणाने किंवा इतरांच्या अनुकरणाने शिकत असतो. आपण त्याचं उदाहरण घेऊया. समजा आई पालीला घाबरत असेल तर आईला बघून बघून बालकसुद्धा पालीला घाबरायला सुरुवात जो आहे तो करतो. त्याच्यानंतर मुलांच्या वर्तनावरून त्याच्या भावना ज्या आहेत त्या ओळखता येऊ शकतात. बालक कशा पद्धतीने वागणूक करतो आहे त्याच्यावरून आपण त्याच्या बालकाच्या मनामध्ये कोणती भावना निर्माण झालेली आहे ते आपण ओळखू शकतो. उदाहरणार्थ आपण याचं एक उदाहरण घेऊया आणि ते उदाहरण म्हणजे जर बालक जो आहे तो एखाद्या नवीन व्यक्तीला बघून घाबरला असेल तर तो त्या नवीन व्यक्तीला बघितल्याबरोबर पळून जातो. म्हणजेच त्याच्या मनामध्ये अनोळखी व्यक्तीबद्दल भीतीची भावना निर्माण झालेली आहे आणि तो तिथून पळून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की अरे हा या नवीन व्यक्तीला घाबरला आहे म्हणून तो त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे. तर बालकाच्या वर्तनावरून त्याच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावना ज्या आहेत त्या आपण ओळखून घेऊ शकतो.
आता आपण बघूया भावनांचे विविध प्रकार. तर मुलींनो, जाणून घ्या आधी की सुरुवातीला फक्त 2च भावना असतात. त्या 2 भावना म्हणजे सुखद आणि दुःखद. याच्याही आधी बालकाला सुखद भावनांचा अनुभव पण होत नाही आणि दुःखद भावनांचा अनुभव पण होत नाही. त्याच्या मनामध्ये फक्त उत्तेजना असते आणि या उत्तेजनेचे नंतर रूपांतर 2 प्रकारच्या भावनांमध्ये होते. ते आहे सुखद भावना आणि दुःखद भावना. नंतर या भावनांचे रूपांतर सकारात्मक आणि नकारात्मक भावनांमध्ये होते. तर सुखद भावना ही सकारात्मक भावना आहे आणि नकारात्मक भावना ह्या दुःखद भावना आहेत. तर आता आपण जाणून घेऊया की वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमन असणाऱ्या भावना कोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिले जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे काहीतरी नवीन जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा. प्रत्येक बालकाचा जेव्हा बौद्धिक विकास होत असतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते आणि त्याची जिज्ञासा शांत झाली की तो बालक जो आहे तो त्याला नवीन ज्ञानाची प्राप्ती जी आहे ती त्या ठिकाणी होत असते. तर हे जिज्ञासा पण एक प्रकारची भावना जी आहे ती आहे. त्यानंतरची भावना आनंद. तर आनंद एक सुखद भावना आहे आणि आयुष्याच्या 3ऱ्या महिन्यात आनंद ही भावना जी आहे ती बालकाच्या मनामध्ये निर्माण होते. जो बालक आनंदी असतो बऱ्याच प्रमाणावर त्या बालकाचं व्यक्तिमत्वसुद्धा चांगलं जे आहे ते होते. त्यानंतर भीती. भीती ही एक नकारात्मक भावना आहे. स्मार्ट आणि स्मार्ट यांच्यामध्ये स्वतःच्या संरक्षणाकरता थोड्या प्रमाणात भीती वाटणे जे आहे ते आवश्यक आहे. जर तुम्ही घाबरलाच नाही सापाला आणि तिथंच त्याच्यासमोर जाऊन उभा राहिलात तर म्हणजे तुमच्या मनामध्ये भीतीच निर्माण झाली नाही आणि तुम्ही तिथल्या तिथं उभा राहिलात तर साप काय करणार आहे, तो तुम्हाला चावणारच आहे. तर थोड्या प्रमाणामध्ये भीती स्वतःच्या संरक्षणाकरता आवश्यक असते. अजून एक उदाहरण घेऊया, हे तुम्हाला छानपैकी समजेल. ते म्हणजे की जेव्हा तुम्हाला परीक्षेची भीती वाटायला सुरुवात होते तेव्हा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करतात. तर भीती जरी नकारात्मक भावना असली तरीसुद्धा स्मार्ट आणि स्मार्ट यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बालकाला भीती वाटणे जे आहे ते आवश्यक असते. त्यानंतर राग. राग ही एक आक्रमकता दर्शविणारी भावना आहे आणि ही नकारात्मक भावना आहे. तर रागाचा पण जेव्हा अतिरेक होतो बालकाच्या मनामध्ये तेव्हा सुद्धा त्याचे वाईट परिणाम जे आहे ते शरीरावर आणि मनावर जाणवायला सुरुवात होतात. त्यानंतरची भावना मत्सराची भावना. मत्सर ही भावना पण एक नकारात्मक भावना आहे. या भावनेमध्ये इतरांशी स्वतःची तुलना करून इतर आपल्यापेक्षा वरचढ आहेत हे वाटून मत्सर निर्माण होते व त्याचा वाईट परिणाम शरीरावर व मनावर होतो. जर मत्सर बऱ्याच काळापर्यंत वर्षानुवर्ष मनामध्ये दाबून ठेवलेला असेल तर मत्सर या भावनेमध्ये रागाची भावनासुद्धा समाविष्ट असते. ज्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटतो त्या व्यक्तीबद्दल रागसुद्धा मनामध्ये निर्माण होतो. तर मुलींनो, हे होते तुमचं भावना विकासाचं चॅप्टर. या चॅप्टरमध्ये आपण काय काय केलं ते आपण बघूया. आपण केलं भावना विकासाचा अर्थ काय आहे. त्याच्यामध्ये आपण क्रो आणि क्रो यांनी दिलेली भावना विकासाची व्याख्या केली. त्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये भावना विकासाचे काय महत्त्व आहे, भावना विकास जर झाला नाही तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण बघितले. त्याच्यानंतर बालकांच्या भावनांची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण जाणून घेतलं आणि सगळ्यात शेवटी भावनांचे प्रकार आणि त्याच्यानंतर काही ज्या कॉमन भावना असतात, सर्वसामान्य भावना असतात, त्यांच्याबद्दल आपण माहिती जी आहे ती या चॅप्टरमध्ये थोडक्यात घेतली. तर मुलींनो, तुम्हाला नेहमी मी म्हणते की चॅप्टर नक्कीच समजलं असेल. खूप सोपं आहे आणि जर समजलं नसेल तर तुम्ही मला प्रश्न जी आहेत ती विचारू शकता. धन्यवाद.